नमस्कार मैत्रिणी. आज आपल्याला काजूची भाजी ही सगळ्यात महागडी भाजी आहे. तर आज आपल्याला काजूची भाजी करायची आहे. त्याच्यासाठी इथे थोडेसे काजू घेतलेले आहे, खोबरं घेतलं आहे आणि हे दुसरे वाटीत काजू घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतला आहे आणि अद्रक घेतलेला आहे. तर आपण ही भाजी खूप छान येणार आहे. हॉटेलमध्ये जशी भाजी असते तशीच आपण इथे घरी काजूची भाजी करणार आहोत. तर हे सगळं साहित्य असं चिरून घेतलेलं आहे. एक कांदा, एक टोमॅटो, थोडंसं माझ्याकडे ओलं खोबरं होतं. तर आज सगळ्यात आधी आपण जे वाटीतले काजू होते ते सगळे तळून घेतलेले आहे. छान असे हे खरपूस असे तळून घेतलेले आहे आणि ते तेलात तळलेले आहेत ते बाजू आणि अर्धे काजू थोडेसे काजू आपण इथे मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे. इथे लसूणसुद्धा असा तळून घेतलेला आहे. कांदासुद्धा आपण इथे तेलामध्ये परतून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने कांदासुद्धा आपण इथे तेलात परतून घेत आहोत. कांदा, खोबरं, लसूण हे सगळं असं परतून घेत आहोत. पूर्ण रेसिपी बघा, अगदी झटपट ही काजूची भाजी होणार आहे आणि अगदी टेस्टी येणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच सुंदर आणि खायला तर काजूची भाजी अगदी छान हॉटेलसारखी. आता ना आपण याच्यात घरचेच मसाले वापरणार आहोत. जोपर्यंत आपला कांदा बारीक होत नाही, लालसर होत नाही तोपर्यंत आपण इथे याच्यामध्ये असा तळून घेणार आहोत. तर कांद्याचा रंग बदलत नाही. तर तो कांदा पटकन रंग बदलला गेला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे थोडंसं मीठ टाकलं तरी चालतं. तर इथे सगळं आपण आता इथे त्याच्यात आपण इथे ओलं खोबरं टाकलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोरडं खोबरंसुद्धा टाकू शकतात आणि टमाटे टाकले, लसूण टाकला, अद्रक टाकलं आणि कांदा टाकला. हे सगळं आपण असं छान असं हे परतून घेत आहोत. परतल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. ते सगळं वाटण आपण इथं आता मिक्सरमध्ये गार करून आणि मिक्सरमधून दळून घेणार आहोत. तर इथे बघा माझं मिक्सरमध्ये दळलं गेलेलं होतं आणि मी कढईत परत थोडंसं तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यातलं जे होतं वाटण केलेलं ते छान असं परतून घेणार आहोत. कढईमध्ये ते असं छान परतून जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण इथे हे कढईमध्ये ते हळूहळू परतून घेणार आहोत. त्याचा रंग बदलायला सुरुवात होईल आणि ते परतण्यासाठी आपण तिथे अंगावर शिंतडे उडत होते त्याच्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. तर बघा इथे आता आपण मसाले काढून घेऊया. सगळ्यात आधी हळद घेतलेली आहे, घरची दळलेली लाल मिरची घेतलेली आहे, इथे काळा मसाला घेतलेला आहे, 2 चमचे घरचाच मसाला वापरलेला आहे. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही बाहेर काजू मसाला मिळतो तो सुद्धा वापरू शकतो. तर हे काजू मसाला आपल्याला करायचा आहे. तर थोडासा हा गरम मसाला वापरलेला आहे आपण. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसालेसुद्धा वापरू शकतात. तर इथे छान असं हे वाटण जे होतं ते आपलं शिजून गेलेलं होतं. छान असं त्याचे बुडबुडे निघत होते, म्हणजे त्याला तेल सुटायला लागलेलं होतं आणि रंगही बदलायला लागलेला होता. त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. एका बाजूला छोट्या पातेल्यात आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ओतलेलं आहे. जेणेकरून ते वाटण आपलं असं छान असं शिजून जाणार. तर बघा या ठिकाणी आपलं ते वाटण छान असं उकळी फुटलेली होती आणि त्याच्यात आता आपण मसाले टाकलेले आहे आणि मसालेसुद्धा आपण असे परतून घेणार आहोत. त्याच्यावर असं 5-1 मिनटं हे मसालेसुद्धा असे परतून घेणार आहोत. आणि त्याच्यावर परत आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण हे बघा छान असा रंग तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये काजू उकळल्यानंतर त्याचे जे आपण फ्राय केलेले जे काजू होते ते त्याच्यात टाकून देणार आहोत. माझ्याकडे थोडेसेच राहिलेले होते काजू आणि तरीही आपण त्याच्यात टाकून दिलेले आहेत आणि खूप सुंदर, कारण आपण जेव्हा ती
पेस्ट करतो तेव्हा तिच्यात काजू टाकलेले होते, त्याच्यामुळे तिची जी भाजी येते तिची चव अगदी अप्रतिम लागते. आणि मग आपल्याला जितका पाहिजे तेवढा रस्सा आपण इथे करू शकतो काजू मसाल्याचा. आणि खायला पण इतकी सुंदर लागते. तर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे आपण ही भाजी जी आहे, आपल्याला जितका रस्सा लागतो तेवढी भाजी आपण इथे केलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट. आणि छान अशी उकळल्यानंतर ही काजू भाजी तयार झालेली आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट.